रूपी संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. ज्यांचा आज पुण्य सोहळा आहे त्यांचं चरित्र वर्णन केलंच पाहिजे, असा हा असणारा आपल्या सर्वांच्या ठिकाणचा दंडगत आहे. का भगवंतानीच त्याचे लिहून ठेवलेलं आहे की आयशियाचे चरित्र जो आवडी ऐके तो या भक्ता बरोबरी तुके, भोगी वैकुंठीची निज सुखी, हे बोलिले स्वमुखे श्री विठ्ठल. आता अशा पद्धतीने भगवान स्वतः म्हणतात, तेही प्राणापरवते, आवडते निवृत्ते, जे भक्त चरित्र ते प्रशंसक. त्यांचं चरित्र सगळं काय वर्णन होणार नाही, पण जेवढं होईल तर ते केलं पाहिजे. तुका म्हणे फार थोडं तरी वर्णन केलं पाहिजे. असं आहे कीर्तन. का आता हल्ली हे ऐकायला फारच हे झालंय, कारण ज्यांनी त्यांनी उठावं आणि ती SBP पदवी घ्यावी की PS कंपनी खोलावी, त्यामुळे हे कीर्तन सगळे बंदच पडत आले. आता चरित्रपर कीर्तन SBP ह ही पदवी एकदा पदरात पाडून घ्यायची, ते काय परीक्षा वगैरे द्यायच्या, SBP झाला की PS कंपनी खोलायची. के म्हणजे कीर्तन, P म्हणजे पैसे, कीर्तन करून पैसे मिळणे, S म्हणजे संसार करणं. बघा तुम्ही, KPS कंपनीमध्ये जेवढे महाराज लोक आहेत त्यांना कधी ज्ञानोबा तुकोबा यांचं यथार्थ वर्णन, अंतःकरणाचा ठाव घेणारी भाषा असं जे फार कमी असेल. एखाद्या बिचारे त्याला सोडून हे काय KPS मधलं कंपनीचं कीर्तन नाही आहे. हे गावरान असणारा मजेदाराची रुचिकार असणार, जिला म्हणतात जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. एवढं का सांगितलं? लोक म्हणतात आता हे काय पुढे सांगणार आम्हाला माहित नाही, आणि त्या ठिकाणी काय ऐकायला मिळालं. अरे तेच सांगितलं पाहिजे, म्हणून वानावे ऐकावे हेची सर. आता यांचं थोडंफार काय ना चरित्र सांगायला पाहिजे. ती चरित्र सांगत असताना मूळ घराणं आपेगाव, आणि आपेगावला जे ते त्र्यंबक पंत ज्यांच्या वंशामध्ये विठ्ठल पंत, मीराबाई असणारी जे आता गोविंद पंत, मीराबाई यांच्या उदरी विठ्ठल पंताचा जन्म झाला. वैराग्यच होतं, ती मूर्तिमंत वैराग्य जन्माला आलेलं. कालांतराने जे ते असं आहे, श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य 8 वर्षाच्या असताना त्यांना सर्व ज्ञान जे ते प्राप्त झालेलं होतं, सर्व विद्या पारंगत होते. त्याच्यानंतर कलियुगात 8 वर्षाच्या वयात विठ्ठलपंत सर्व विद्या पारंगत, सर्व ज्ञानाची त्यांना प्राप्ती झालेली होती, वैराग्य प्राप्त झालेलं होतं. म्हणून जायचं काय करायचं संसारात, तीर्थयात्रा करायची. आईवडिलांचं जे ते आज्ञा घेऊन तीर्थयात्रेला बाहेर पडली. तीर्थयात्रा करीत करीत जे ते काही भाग त्यांचा जो तो पूर्ण झालेला होता, रामेश्वर राहिलेला होता. ते रामेश्वर करण्याकरता येता येता अलंकापूरला आले. अलंकापूरला आल्यानंतर त्या ठिकाणी सिद्धेश्वराच्या देवालयात बसलेले. सकाळची वेळ होती, स्नान संध्या झालेली होती, ध्यान चालू होतं. आळंदीचे वतनदार शिधोपंत सिद्धेश्वराच्या देवालयात दर्शनाला यायला यांचं ते स्वरूप पाहिलं. मूर्तिमंत, ते ब्रह्मचारीचं तेज, पुन्हा जे तपश्चर्याचं तेज, त्याचं सगळं एक कोटलेलं असल्यामुळे दर्शनी प्रशस्त. त्यांना पाहिल्यावर समाधान, अरे कोण आहे मा, चौकशी केली. त्यांचं ध्यान विसर्जन झालं. कोण तुमचे नाम आले ती कोठून, काय कोण तुमचे ग्रामगमन कोठी, तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आला, कुठं जायचं आहे. त्यांचं मला विठ्ठल म्हणतात, मी आपेगावचा आहे, कुलकर्णी वृत्तीचा आहे. त्या अशा पद्धतीने ओळख दिल्यानंतर मग आजच्या दिवस माझे तर भोजनाला गेले. भोजनाला गेल्यानंतर वाढण्याकरता शुद्धोपंताची मुलगी त्या ठिकाणी पुढं पुढे यायची. हे जेवायला बसलेले, आई स्वयंपाक करायची. त्या मुलीची आई म्हणजे शुद्धोपंताची पत्नी. शुद्धोपंताने पाहिलं, जोडा चांगला दिसतो म्हणले. मग बोलायचं कसं म्हणले, हा काय आता कलियुगातला आणि पुन्हा जे ते 21व्या शतकातला काळ नव्हता. परस्परं समर्प आहे. काहीतरी कुठंतरी कॉलेजमध्ये म्हणा, जाता येता म्हणा, कॉलेज म्हणा, इकडून रस्त्यावर म्हणा, किंवा सप्त्यात गेल्यानंतर म्हणा, कसं आहे बरं. मग हसू नका, झालेल्या गोष्टी कानावर पडलेत माझ्या. तसं काय तो काळ नव्हतं. मग
ह्याला कसं म्हणायचं म्हणलं की आता ही आमची मुलगी करा म्हणून. स्तब्ध राहिल्यानंतर मग संध्याकाळी ज्यावेळेस मुक्काम योगाने असताना भगवंतच शिवपंताचे प्रश्न स्वप्नात गेले. म्हणे सालांकृत कन्या द्यावी असं. शिवपंत, तुमच्या मनात जे आलेलं होतं या मुलाला आपली मुलगी द्यावी ती योग्यच आहे. नुसते देऊ नका, सालांकृत अलंकारयुक्त. सवाष्णीचे 5 प्रकारचे अलंकार आहेत. पायातले जोडवे, नाकातली नथ, गळ्यातलं मंगळसूत्र, कानातली कुडी आणि कपाळावरती कुंकू. आता हे सगळं लोपच चाललं. ते मंगळसूत्र कुठंतरी बारीक असतं, आत पडलेलं असतं. ती कानातली कुडी संपली, आता ती काहीतरी रिंगा घातलेली असते. नाकातली नथही गेली. मग ते काहीतरी आपलं जी सोन्याची तार असती काय ती काय नथनीम त्याला म्हणतात. लांबनं जर का बघितलं तर हाल्याच्या नाकात लोखंडाचं कडक कसं दिसतं तसं असा प्रकार. आणि कुंकू तर संपलं जातं. कुंकाचं नाही, टिकली लावायची. टिकली खरं पाहतं कुंकू म्हणजे नवऱ्याचं प्रतीक आहे. आणि ते आता हरिद्रादी कुंकुम द्रव्याने म्हणजे हरिद्रादी टिकलीन द्रव्याने समान असा प्रकार. कुंकू अंगावर पाणी घेतलं तर निघून जायचं सकाळी, त्याला पण दुसरं लावायचं. टिकली काय जात नाही. मग त्या बाईने काढायचं आणि तिथं बाथरूमच्या ज्या तिला लावायचं. सगळे नवरे कुणाची बाथरूमला कुणाला कुठं काय त्याला जागा मिळवतील असा काळ निघाला. पण त्यावेळेचा सालंकृत कन्यादान हे सगळे जे आहे ते तुम्ही व्यवस्थित करून द्या. आनंद वाटला. दुसरी दिवशी मग स्वप्न विठ्ठलपंताला सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं पण मला आज्ञा श्रीनिवासे केली नाही. म्हणले तुम्हाला सांगितलं म्हणले. हां, पण मला कोणी सांगितलं की यांची मुलगी करून घे म्हणून. म्हणजे तुमचंच का तसं असेल तर राहा आजच्या दिवस, तुम्हाला आज्ञा होती. पुन्हा विठ्ठलपंत राहिले. राहिल्यानंतर जे आहे ते दिवसभर तोच विषय न जाणू तेच मनात येईल हे काय घडू नये म्हणून तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी त्यांनी आपली शय्या टाकायला सांगितली. संकल्प विकल्प हेलावती म्हणी तुळशी वृंदावनी निद्रा केली. त्या ठिकाणी तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी टाकलेलं आहे, झोपलेले आहेत. मग स्वप्नात भगवंतांनी सांगितलं, विठ्ठल अरे प्रत्यक्षात भक्ती ज्ञान वैराग्य हे तुझ्या ठिकाणी जे ते आवडी तुझ्या ठिकाणी जे वास्तव्याला आहे आणि तेच आता मूर्तिमंत जन्माला येणार आहेत. म्हणून स्वीकार्य आज्ञा माझी. हिच्या पोटी तुझ्या योगाने हिच्या पोटी जे आहे ते महान महात्मी जन्माला येणार आहेत आणि सगळ्या जगताचा उद्धार करणारी व्यक्ती जन्माला येणार आहे. म्हणून स्वीकार्य आज्ञा माझी. भगवंताची आज्ञा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगितल्यानंतर लगेच घटिका अर्थ पाहिला आणि ती मुहूर्त पाहिला, ती कुंडली पाहिली आणि सगळे जे ते लग्न समारंभ उरकून पंढरी यात्रा त्यांनी केलेली. आणि पंढरी यात्रा करून आल्यानंतर पुन्हा जे ते सांगितलं की मी आता रामेश्वरला जाऊन येतो, तोपर्यंत नाही तर राहू द्या. आणि मग रामेश्वरला जाऊन आल्यानंतर पुन्हा शिवपंताला बरोबर घेऊन आपेगावला गेले. गोविंदपंत निराबाई यांना जे ते आपला मुलगा आलेला आहे, बरोबर शिवपंत आहेत, सुनबाई आहे, हे सगळे जे आहे ते समजावून सांगितलं शिवपंतांनी. त्यांना आनंद वाटला. शिवपंत आळंदीला निघून आले. आपेगावाला ज्यांचा संसार सुरू झाला. कालांतराने आई वडीलही वैकुंठाला निघून गेली. बरेच दिवस आपेगावामध्ये राहिले पण काही चित्ताला समाधान नाही. तर काय करावं. मग शिवपंत म्हणले चला मलाही कोणी नाही तुमच्याशिवाय आधार, या आळंदीला जद राहा तुम्ही. ठीक आहे. मग त्यांच्या शब्दाला मान देऊन विठ्ठलपंत रुक्मिणी माता आळंदीला आली. इंद्राणीचं स्नान करावं, सिद्धेश्वराचं जे ते असणारे पूजन करावं, अश्वत्थाला ज्या पिंपळाला जे ते प्रसन्न घालाव्यात, कालक्रमानं करावी. तरी पण काही पुत्रसंतती नसल्यामुळं चित्ताला समाधान नाही, काय नाही. काय करावं म्हणजे धड परमार्थ नाही, धड प्रपंच नाही. मग 3-3दा खोदून मला असं वाटतं की संन्यास घ्यावा. ती म्हणून असं कसं म्हणता तुम्ही, संन्यास घेताय तुम्ही म्हणता पण माझं काय पुढं व्हायचं. मग थांबा वडिलांना विचारते.
रुक्मिणी पंतांनी आपल्या वडिलांना विचारलं, तुमची जावई म्हणतो संन्यास घ्यावा. त्यांनी सांगितलं, संतती वाचणे न घ्यावा संन्यास, आईशी सांगते असं म्हणतात. तुम्हाला काहीतरी होऊ द्या मग बघू. पण त्यांना काय दम निघा, सारखा टूर 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 कसं आस्था दुष्टितपणे निरोप कुशीला जाजा म्हणून दिला. त्या दिवशी काहीतरी घडलं होतं घरात. रुक्मिणी मातेचं अंतःकरण जागेवर नव्हतं, चित्त समाधान नव्हतं, काहीतरी काय त्यांच्या पाठीमागं उद्वेग लागलेला होता. ना अशा या अवस्थेमध्ये सांग की जाऊ का, जाऊ संन्यास घ्या वाटतो, संन्यास घ्या, जा गेला पडत्या फळाची आज्ञा. तसेच बाहेर पडून काशीला गेले. रामानंद स्वामींच्याकडे संन्यास घेत असताना त्यांनी चौकशी केली, कुठला काय कसा आला. मी एकटा आहे. लग्न झालं का, नाही झालं. आणि या वयात, हो तरुण वय अजून, लग्न करायचं नाही ना, काय नाही, मला संन्यास घे. दिली दीक्षा. अत्यंत प्रेम त्यांच्यावरती जडलं आणि त्यांच्यावरती आश्रमाची सगळी जबाबदारी टाकून त्यांना चैतन्य आश्रम हे नवीन नाव दिलं. संन्यास घेतलं की नाव बदलावं लागतं. संन्यास घेणं म्हणजे नवा जन्मच असतो. आणि त्याप्रमाणे नाव बदलून वगैरे जे ते त्यांचं टाकून तीर्थयात्रेला रामानंद स्वामी निघाला. अलंकापूरला आले. येता येता सकाळची वेळ होती. ज्या दिवशी विठ्ठलपंत पडत्या फळाची आज्ञा घेऊन संन्यास घेण्याकरता जे ते काशीला गेले, त्या दिवसापासून रुक्मिणी मातेने करावी ती सेवा. आरंभिणी सेवा आरंभिणी सेवा करावे सार्थक रुक्मिणीने देवा, करावे सार्थक रुक्मिणीने देवा, करावे सार्थक रुक्मिणीने, करावे सार्थक रुक्मिणीने आरंभिणी सेवा आरंभिणी सेवा अश्वत्थाची, आरंभिणी सेवा अश्वत्थाची, करावे सार्थक रुक्माईने तेव्हा आरंभी सेवा अश्वत्थाची. पिंपळाला प्रश्न घालाव्यात. इंद्रायणीचं स्नान, सिद्धेश्वराचं पूजन, नामस्मरणामध्ये काळ घालवावा. एकतर त्यांचं जे आहे ते तपश्चर्याची असणारी घडलेली सात्विक वृत्ती, तिथे सकाळची वेळ, रामानंद स्वामी आले पाहिलेले कोणतरी संन्याशी दिसतात. नमस्कार करा म्हणून आईसाहेब पुढं वाकल्याबरोबर पुत्रवंती होई दिला आशीर्वाद, माईशी विनोद वाटिनला पुत्रवती भवती. लागले हसायला. हसायला काय झालं, हसायला म्हणजे तुमच्या आशीर्वादात काय ताकद नाही म्हणले आणि त्यांचा काय उपयोगी होणार नाही. का होणार नाही म्हणले, भ्रतारे जाऊनी घेतला संन्यास, स्वामीच्या वचनासन लगे बोल. माझ्या मालकाने संन्यास घेतलेला आहे आणि आता संन्यास घेतल्यानंतर तुमचा आशीर्वाद या जन्म तरी खरं होणार. हा ती म्हणली, मी काय इतरासारखा बुवा आहे काय म्हणले, मी काय KPS मधला आहे वय. मग नाही माझं ना काहीतरी गुह्य आहे माहिती, काय तर सांगितलं पाहिजे. काय झालं काय, संन्यास घेतला म्हणजे तुझं वय किती आहे, वयामानाने तुम्ही मालक किती असतील, किती वय असतं दोघांचं, सगळी खरी माहिती. बरं म्हणजे काय हरकत नाही, तुम्ही आपेगावचे आहेत, इथं आलात, अशी परिस्थिती घडलेली. मग त्यांच्या लक्षात आलं की परवा आपल्याकडे एक मुलगा आपेगावचा आलेला आहे. त्यांनी जे ते विठ्ठल नाव सांगितलेलं आहे, तो तिचा पती असला पाहिजे. मग ती खाना खोना स्वभाव वगैरे जुळता मिळता झाल्याबरोबर घरी कोण आहेत, आई वडील आहेत. चल मी येतो. स्वामी घरी आले. आई वडिलांनी सगळी हकीकत सांगितली. अहो म्हणले महाराज, प्रत्यक्ष भगवंताने स्वप्नात सांगितलं म्हणून मी त्या मुलाला मुलगी दिली म्हणली, आणि त्यालाही भगवंताने आज्ञा केली म्हणून त्याने म्हणले स्वीकारली म्हणली. असा सगळा प्रकार घडलेला, पण संतती लवकर न झाल्यामुळे निघून गेला. असं भगवंताने सांगितलं. हो चला तुम्ही माझ्याबरोबर. काशी क्षेत्रात आल्याबरोबर समोर सासरे आहेत आणि श्रीगुरू आहेत. त्यांना पाहिल्याबरोबर विठ्ठल पंथाचं धाबतदान आणलं. विचारलं, खरं सांग म्हणलं होतं का नाही, माझं घरी कोणी नाही.
लग्न झालेलं नाही म्हणलं होतं हो ही कोणच दा पाहिल्याबरोबर म्हणे त्या गुणी कांता आलो स्वामी म्हणे त्या गुणी कांता आलो स्वामी चैतन्य चरणावरी ठेवूया माथा चैतन्य चरणावरी ठेवूया माथा चैतन्य चरणावरी ठेवूया माथा म्हणे त्या गुणी कांता आलो स्वामी म्हणे त्या गुणी कांता आलो स्वामी चैतन्य ते वेळी ठेवियला माता म्हणे त्या गुणी कांता आलो स्वामी महाराज मला खोटं बोललो म्हणजे माझे सासरे आहेत मी पत्नीचा त्याग करून आलो अरे पण सगळा इतिहास म्हणजे सामान्य नव्हता ना तुझा सगळं मान्य आहे मग आता अविधी कर्माचे न धरावे भय यशी आहे साह्य जगदीश त्याशी अशी साई जगदीश जे काही झालेलं असेल तर काय भिवू नको म्हणले परमात्म्याची जर का ताकीद आहे तर त्याला काय भ्यायचंय म्हणे जा आता पुन्हा संसार वगैरे व्यवस्थित कर म्हणण्यात तर पुन्हा येईन त्यांच्या आज्ञावंदन करून पुन्हा अलंकापूरला आली संन्यासाचा असणारा आश्रम त्याग केला पुन्हा गृहस्थ आश्रम मध्ये आले त्यावेळेस सनातन धर्माला अतिशय किंमत होती शास्त्रबाह्य वागणाऱ्याला त्यावेळेस खूप जे ते प्रायश्चित्त दिली जात असत वाईट टाकलेले जात असत आणि त्यावेळेच्या नियमाप्रमाणे अरे 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 संन्यास घेतला पुन्हा गृहस्थ आश्रम मग काय जगीट वाळी येले द्विजी सांडली हा बिजी सांडली शेकी उपेक्षिले लोकांनी द्विजाने जे ते वाळीत टाकलं आपतेवाईकांनी त्यांना जे ते बाजूला ठेवलं गावात कुणी लोकांना त्यांना जे ते जागा दिली नाही जा तिकडे गावाच्या बाहेर आणि मग तिथं जे ते सिद्ध बेटावरती एक छप्पर शेकारलं दोघाचा संसार सुरू झाल्यानंतर मग ही चौघजण जन्माला असं 6 माणसाचं कुटुंब झाल्यानंतर मग तर त्यांच्या हाल अपेष्टाला काही पारावरच नाही लहान लहान लेकरही मुक्ताबाई असतील फार तर 5 वर्षाचे असतील सोपानदेव 7 वर्षाची निवृत्तीनाथ आपलं ज्ञानोबा 9 वर्षाचे असावेत असा अंदाज आहे मौंजी बंधनाचं वय म्हणजे 8, 9, 10 फार उशीर झाला असेल 11 निवृत्तीनाथ या वयामध्ये स्नानाला जरी बाहेर पडले इंद्रायणीचे लोकांनी बाजूला व्हायचं यांना जागा द्यायची यांनी स्नान करायचं ती निघून गेल्यावर मग पाणी टाकायचं आणि मग पुन्हा स्नान करायचं आता संभावित अशी च्या कीर्ती मरणादरीची जाणती आणि देवाची त्या डोळ्यासमोर एवढा अपमान त्यांना मरणासारखं दुःख व्हायचं महाराज आणि अशा दुःखामध्ये ती कालक्रमण करत असताना किती दिवस करणार रुक्मिणी मातेचं रोज सांग जा ब्रह्मवृंदाची सभा घ्या लोकांना विनंती करा आहे आमच्याकडनं चूक झालेली आहे पण त्याला निश्चितच प्रायश्चित्त असणारच आहे ते आपण घेऊया रोज 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 सांगून विठ्ठलपंतांनी बी सगळ्यांना जे ते एक ठिकाणी जमवलं सगळ्याला सांगितलं बाबा माझ्या हातनं काही दोष झाले असतील तुम्ही सांगाल ते आम्ही प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे म्हणजे असं करूया म्हणले आज संध्याकाळी बसूया आणि याचा निर्णय लावूया रुक्मिणी मातेला मोठं दिवस असं वाटला की खवा मावळतो रात्र झाली निवृत्तीनाथ ज्ञानोबराय सोपानदेव मुक्ताबाई त्यांना शय्या टाकून दिलेले आहे विठ्ठलपंत गावात आलेले आहेत ब्रह्मवृंद सगळे जे आहेत ती सिद्धेश्वराच्या पटांगणामध्ये जमलेले आहेत चांदण्याचा उजेड पडलेला आहे सगळ्यांनी जे आहे ती त्या ठिकाणी सभा सुरू झाली आज आपण या ठिकाणी कशा करता जमलो विठ्ठलपंताकडनं असा घडलेला अपराध त्याला प्रायश्चित्त जे आहे ते काय आहे काय पाहायचं त्यावेळेस एकच सांगितलं विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्त असे या बोलले विचारून भर हित करा तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्यावं तुमच्या पश्चात मग आम्ही काय ती निर्णय देऊ ठीक आहे तुम्ही म्हणाल ते मला मान्य असं म्हटलं की सभा उठून आपापल्या घरी गेले विठ्ठलपंत जरा सिद्धेश्वराच्या समोर ध्यान लावून बसले ध्यान विसर्जन केलं इंद्रायणीनं स्नान केलं आता हे आपलं शेवटचं स्नान आहे
या भूमिकेतून स्नान केलं, ओल्या पडद्याने येऊन सिद्धेश्वराला आलिंगन दिलं. विठोबा लोबा असू द्यावा, आम्ही जातो आपल्या गावा, हाजोर होतो तुमची गावी, आता कृपा असू द्यावी. सिद्धेश्वर महाराज किडी वाकडी झालेली सेवा दिली आहे, ती समर्पण केलेली आहे, आता कृपा असू द्या. त्यांचा निरोप घेतला, नगरप्रदक्षिणा केली, निघाले. अजून कशी येईन, अजून कशी येईन, अजून कशी येईन. रुक्मिणी माता वाट पाहते. चांदणं असं स्वच्छ पडलेलं होतं. लांबनं आपल्या मालकाची आकृती दिसल्याबरोबर मोठा आनंदित झाले. चट दिशी पुढा आणला का निर्णय? काय म्हणले ते? काय नाही, मुलाला आम्ही जातीत घेऊ. हा बरं झालं. पण काय, आपण प्रायश्चित्त घ्यायचं. कसलं? मग देहांत प्रायश्चित्त. आपल्या पश्चात त्यांना जे ते निर्णय देणार आहेत. म्हणून मी आता उद्याचा सूर्य इथं पाहायचं ना असं ठरवलेलं आहे. आता देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता प्रयागाला जायचं, तयारी कर. आईसाहेबाला झटकाच बसला. पण मुलांचं जर का भवितव्य चांगल्या प्रकारे होत असेल तर देहांत प्रायश्चित्त घ्यायला मी सुद्धा तयार आहे. बाहेरच उभे राहिले. ओळख आज डोळे खाली पाण्यात टपाटपा गळत आहेत. तशातच जे ती पिशवी भरण्याचं काम चाललेलं आहे. काय कपडे वगैरे घ्यायचे, करायचे, पदर काढावा, डोळ्याला लावावं, यांची घाई. ओळख झालं का नाही? झालं. शेवटनाथ ज्ञानोबा आहे, सोपानदेव मुक्ताबाई यांचं एकदा मुखावलोकन करावं म्हणून जवळ आल्या. निवृत्तनाथ जागे होते. हळूहळू पांघरून काढलं. ज्ञानोबाराय, सोपानदेव, मुक्ताबाई झोपेत होती. त्यांच्याकडे डोळे भरून पाहिलं आणि मनात म्हणाल्या, कल्याणती असो क्षेम, आनती असो क्षेम, कल्याणती असो क्षेम, वाढो प्रेम आगळे, वाढो प्रेम आगळे, वाढो प्रेम आगळे, वाढो प्रेम आगळे. कल्याणती असो क्षेम, कल्याणती असो क्षेम, वाढो प्रेम आगळे, वाढो प्रेम आगळे, वाढो प्रेम आगळे. कल्याणती असो क्षेम, वाढो प्रेम. तुमचं कल्याण असो, तुमच्या प्रेमात वाढ होत राहो. बाहेर आल्याबरोबर निवृत्तीनाथांनी जागे असल्यामुळे, बाबा आई कुठं चालला तुम्ही? अरे निवृत्ती जागा आहे तू? हो, मला माहित आहे काय चाललेलं आहे. तुम्ही कुठे गेला होता? मी आईला काय सांगितलं मी ऐकलं. तुम्ही कठोर निर्णय घेतला, आमचं काय? अरे मोठ्यांदा बोलू नकोस, बरं झालं जागा झाला, तुला काही गोष्टी सांगायच्या. अरे आम्ही विषयीच्या आश्चर्यावे लागे संती, पुढच्या लोकांना जे ते मार्ग दाखवण्याकरता म्हणून आम्ही एवढा कठोर निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाला जे ते आम्ही आता ठाम आहे. उद्या सूर्योदय झाल्यानंतर ज्ञानोबा जागा होईल, सोपान जागा होईल. चिमुकली मुक्ताबाई 5 वर्षाची, आईचं अंतकरण खळखळून भरभरून अशा अवस्था झाली. तुका म्हणे माता बाळ चुकली आवनी, नपवता जननी दुःख पाहे विठ्ठली. ती जागी होईल.
ज्ञानोबा सोपान आणि मुक्ताबाई आईपासून जी माया माया म्हणतात ती प्राप्त होत असते मुलाला, ती तुम्हीच प्राप्त करून द्यायची. वडील जे कोड कौतुक करत असतात त्या मुलांचं कोड कौतुक तुम्ही करायचं. मोठ्या भावाचा जो आधार असतो तो तुम्हीच द्यायचा. श्रीगुरे शांतवन केलं. निवृत्तीनाथाने आईच्या वडिलांच्या चरणात नमस्तक झाले, कडकडून आले. जोपर्यंत चंद्र चांदण्याच्या उजड्या पंत्र यांची आकृती दिसते तोपर्यंत त्यांनी असा हात करायचा, त्यांनी असा हात करायचा. चालता चालता त्यांची आकृती ज्यावेळेस लोपली गेली मग घरात आली, खाली बसली. डोळ्यासमोर सगळं आळंदीचं वातावरण लहानपासून झालेला खेळ डोळ्यासमोर आणावा. बाबांना आपल्याला कशा पद्धतीने दुःख झालेलं आहे ते आपण पुन्हा अश्रू ढाळावेत अशात पाठ झाली. नेहमीप्रमाणे ज्ञानोबराय जागे पाहतो पण निवृत्तीनाथ रडायला लागले. दादा रडायला लागला, काय झालं? कुणी बोललं का तुम्हाला? कुणी काय म्हणलं का? काही झालं का? काय आई कुठे आहेत? बाबा कुठे आहेत? तर निवृत्तीनाथाला हंबरडा फोडायच्या सेवन मार्गच नव्हता. ज्ञानोबा आता आई बापाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंढरीकडे तोंड केलं म्हणू लागली, माय मेली बाप माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला. आता सांभाळे विठ्ठला, आता सांभाळे विठ्ठला, आता सांभाळे विठ्ठला, आता सांभाळे माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला, मेली बाप माय मेली बाप मेला. आता सांभाळे विठ्ठला, सांभाळे विठ्ठला, आता सांभाळे विठ्ठला, आता सांभाळे विठ्ठला, आता सांभाळे विठ्ठला, आता सांभाळे विठ्ठला. माय मेली बाप मेला आता सांभाळ असं म्हणल्याबरोबर ज्ञानोबराय निवृत्तीनाथ पुन्हा गळ्याला गळे घातले. त्यांचं पुन्हा याची शोक अनावर झाला. त्यांच्या त्या एवढ्या आंबरड्यामध्ये सोपान काका झाले. मुक्ताबाई तर किंकाळी पुढे उठली. पाहिलं जवळ आले, मोठे दादा रडत आहेत, सोपान दादा रडत आहेत, माऊली रडत आहेत. निवृत्तीनाथाने तिन्ही भावंडाला वसंग आपल्या कुशीत घेतलेला आहे, त्यांच्या पाठीवरनं हात फिरवलेला आहे, त्यांना कुरवाळलेला आहे, त्यांना सांगायला लागलेलं आहे. चारी भावंडाला असं अत्यंत दुःख झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या त्या झोपडीच्या चारी भिंतीशिवाय पाचवं कोणी नव्हतं. त्यांचं दुःख त्याने सहन केलं. सूर्योदय झाला, चारी भावंड किलवणी स्नान वगैरे करून आली. दररोजचा त्यांची दिनचर्या सुरू झाली. निवृत्तीनाथ ज्ञानोबारायांनी गावामध्ये जायचे, कोरांना मागण्याचं जायचं. मुक्ताबाई 4-5 वर्षाचं वय. 4-5 वर्षाचं म्हणजे काय हो, किती किती लहान ती.
ज्या वयात हसायचं असतं, बागडायचं असतं, खेळायचं असतं, आई पुढं बोबडं बोल बोलून दाखवायचं असतं, आईने कौतुक करायचं असतं, आणि संध्याकाळच्याला आईच्या खुशीत झोपायचं त्यांचं वय. काय लागलं केलं हट्ट झाला तर आई वडिला मागायची. अशा वयात ती निघून गेल्यानंतर समजूतदार होते काका. आईसाहेबाला त्यांनी रोज स्नान घालायचं, अंग पुसायचं, त्यांचं रडणं चालूच असायचं. भूक लागलेली असायची, लहान पोराला भूक सहन होत नसायची, सकाळची वेळ असायची. सोपं देवाला अंग पुसली की आईसाहेबाला भूक लागली अशी आईसाहेबाला कुरवळायचं, मग था रडू नको. आता घेतील निवृत्ती दादा, ज्ञानोबा दादा घेतील. पहिला तुला स्वयंपाक झाला की गरम गरम तुला शिरा करून देतो बरं. समजून घालायची. लहान वय होतं, त्यांची विणी घालायची, त्यांना जे काय तेलफणी करायची, खेळवायचं, आणून आणायचं. अशा पद्धतीने कालक्रम करत असताना चारही भावंडांनी आळंदी करायला सांगितल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ बैठणला आहेत, तिथं जा, त्यांच्याकडनं जे ते शुद्धीपुत्र आणा. तिथं गेल्यानंतर पुन्हा चमत्कार करण्याकरता जी संत आलेले असतात असं नाही, पण वेळ प्रसंगानुसार होता तुमची कृपा, तो प्रकार घडला. सर्वांना मग कळलं की सामान्य नाहीत, परब्रह्म केवळ अवतर. धन्ययांचा वंश पुण्यशील, धन्यांचे कुळ, परब्रह्म केवळ अवतर दे. सगळ्यांनी क्षमा मागितली. ज्ञानोबाराय, कीर्तनाथ, सोपानदेव, आईसाहेब, आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही, आम्ही फक्त अभिमानामध्ये गेलो. पण काय नुसतं जे ते हो म्हणण्यातच जे ते आमचं सगळं आयुष्य गेलेलं आहे, आणि त्याच्यामुळे याच्या आज आपला अधिकार कळलेला आहे, आम्ही तुम्हाला क्षमा मागतो म्हणले. मग नंतर जे ते पुन्हा अलंकापूरला आगमन झालेलं आहे. येता येता जे ते ज्ञानेश्वरी ग्रंथ लिखाण झालेलं आहे. ज्ञानोबाला इच्छा झाली की भक्ती सुख त्याला म्हणतात, त्या भक्ती सुखाचा आनंद लुटण्याकरता नामदेवरायासारख्या भगवत भक्ताला बरोबर घ्यावं, तीर्थयात्रेच्या निमित्ताने त्यांच्या संगतीत राहावं, त्याचा आनंद लुटावा आणि जगताचा उद्धार करावा. म्हणून अलंकापूरनं पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर नामदेवरायाची भेट घेतली. आता सगळा प्रसंग बन बनावून सांगायला आणि करायला आता वेळही नाही, आणि त्याच्यामध्ये जे ते अशा अवस्थेमध्ये जे ते कीर्तन लांबवणं हे बरं नाही. आपलं थोडक्यात नाही सांगतात, बरोबर घेतलेलं आहे. वाटायला लागलेले आहेत. नामदेवरायाचा असणारा जो एक तो ज्ञानोबारायाबरोबर संवाद झालेला आहे. त्या संवादामध्ये ज्ञानोबारायाला ज्ञानोबारायाने नामदेवरायाला धन्य तुझा भाव एकविध आयशा ऐकोनी बोलणे म्हणे ज्ञानदेव, धन्य तुझा भाव एकविध. ज्ञानोबारायांनी नामदेवरायाची कसोटी पाहिलेली आहे. नामदेवराय कसोटीला पूर्ण उतरलेले आहेत. तीर्थयात्रा करून परत पंढरीला आले. पंढरीला आल्यानंतर माऊंद ज्याला म्हणतात तो 16 उद्यापनाचा तो भगवंतानेच केलेला आहे. आपुल्या दासाचा सिद्धिन्यावापण म्हणून यजमान झाला देव. मग भगवंतानी त्या निमित्ताने पंढरपूरवासी जेवढे काही असणारे ब्रह्मवृंद त्यांना सगळ्याला जे ते नामदेवराय आणि अनुभवरायामुळे आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून दिली. मग निजरूप दाविता झाला ते नामाहृदय कमळी आलं गेला. अशा पद्धतीने त्यांचं जे ते कार्य झाल्यानंतर
ज्ञानोबाराय एका कार्तिक वारीला पंढरपूरला आले आणि भगवंताच्या ठिकाणी विनंती केली. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुची ओसी परी समाधी हे तुझ पाशी घेईन देवा. ज्ञानोबाराय आले वारीला. देवा जे काही कार्य करायचं होतं ते संपलं. जन्मालियाचे कृत्य जन लावावे सुपंत विठ्ठल मंत्र त्रिभुवनात जगजानत महिमा हे सगळ्यांना सगळं काय ते सांगून दिलेलं. आता माझं जे ते आयुष्य कळसाशी आहे. आता म्हणजे आता इच्छा आहे की या ठिकाणी मला तुमची आत्मसमाधी मिळावी. देवाने सांगितलं माऊली कार्तिक 16 हा मी कसा तरी दाटी वाटीने उभा राहिलेला आहे आणि अशा घाई गर्दीमध्ये माझ्या सोहळ्यात तुमचा सोहळा करणं म्हणजे मोठ्या झाडाखाली लहान झाडे वाढत नसते. मग कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल. दुसरी कृष्ण पक्ष निर्धारिसी तुझं ज्ञानाची दिलेली असेल. पुढच्या 15ड्यामध्ये तुमचा समाधी सोहळा अलंकापूरला करायचा आहे. ज्ञानोबाराय सुज्ञ होती. बरं आहे आवडे ते करशी देवा कोण करीत देवा. ठीक आहे. ठरल्याप्रमाणे गोपाळपूरचा काला महाद्वारचा काला झाला आणि मग नामदेवराय जवळच होती. नामा उभा सन्मुख ऐकता थोर खेद दुःख म्हणे ज्ञानांजन महासुख समाधी घेत असे. आता ज्ञानोबाराय समाधी घेणार आहे म्हणले की नामदेवने विचार केला तर या एवढीच संधी आहे माऊलीची पुन्हा येते संगतीत राहून अंगसंग त्यांच्या असणाऱ्या ज्याच्या हातात हात घेतलेला आहे आणि जे ते वाटणे पंढरीहून आले कैसे पुंडलिक देव सवे ज्ञानदेवा सवे विष्णू भक्त अपार असे प्रतिनिधी ते अलंकापूरला आलेले आहेत. अलंकापूरला विश्वकर्म्याने मंडप दिलेला आहे. 8मीपासून 16ला आरंभ झाला. एकादशीची दिंडी पार पडली. द्वादशीची खिरापत झाली आणि 4ही भावंडी एकत्र बसली विचार विनय करण्याकरता. ज्ञानोबाराने सांगितलं दादा करोनी नमस्कार हरासी वेली यावे वैकुंठ चरणासी नित्य हरिचरणापाशी तुम्ही आम्ही सोपान. मी तर आता समाधी घेणारच आहे. तुम्ही सुद्धा त्र्यंबकेश्वरला जे आहे ते आता वंदन करून जे ते सोपान देऊ जे ते तुम्ही जे ते तिघाने जे ते आता आपण तिघाने जायचं आहे. उद्धव महाराज म्हणले तुम्ही तिघांनी घातलं पण मुक्ताबाईचं काय करायचं. निवृत्ती ज्ञानदेव सोपानाशी ही बैसविले मुक्ताईची स्थिती कशी हे ऋषिकेशी सांगाय. देवाने सांगितलं अरे बाबा यांची गोष्ट निराळी कारण मुक्ताबाई ही सामान्य नाही माया आहे. तरी नाताचा हात इथे शिरे या लागे सत्य सनातन अवतारी महाकल्पाची अवसरी सोडील देह हे आधी ठरलेलंच होतं. मुक्ताबाईचा समाधी सोहळा अगदी अत्यंत प्रळय काळा टायमाला तोपर्यंत तोवर इथे शरीर अभंग चिरकाळ निरंतर महत माया साचार मुक्ताबाई उद्धवाई बोलणं झालेलं होतं. पुन्हा जे आहे ते निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय एकत्र बसल्यानंतर मुक्ताई म्हणे ज्ञानदेवा मज विठोबाशी मजवरील लोभ असू द्यावा रुक्मिणी माता आधी करून समस्तासी क्षेम सांगावी पुंडलिकासी निर्वावी समस्तासी क्षेम सांगावी रुक्मिणी मातेच्या द्यावे हाती. देवा आता मला जे आहे ते तुम्ही आहे ते ज्ञानोबाराला सांगितलं की पांडुरंगाच्या ताब्यात द्या रुक्मिणी मातेच्या ताब्यात द्या माझी तुम्ही काळजी करू नका. बोलणं चालले की तेवढ्यात भगवान अरे काय चाललंय तुमचं बोलणं म्हणजे असं असा आम्ही निर्णय घेतला. अरे तुमचं झालंय नामदेवाचं काय करणार म्हणले. तो बोलिला यादव राणा तुम्ही समाधीच्या मागितल्या खुणा परिणामयावरी जाणार माझी का दृष्टी. देवा सांगितलं नामदेवाचा सोहळा मी करणार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका. असा विचार विनिमय झाल्यानंतर त्रयोदशीला ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी भगवंताने पुन्हा जे ते शोक जे ते अनावत झालेला आवडता घेतला माऊलीला समाधी दिली. आमुषा पण तर मुक्काम ठरलेलंच आहे. नामा म्हणे चतुर्दशी अमावस्याच्या दिवशी ज्ञानदेव राहिलं नेहमीसी तरी तो तरेल ठरल्याप्रमाणे आमुषा झाली. आणि मग आता त्या सोपान देवाला सांगितलेच होतं भगवंतानी की आम्ही जे आहे ते ज्ञानोबाराचा सोहळा झाल्यानंतर जे ते आपला समाधी सोहळा करायचा आहे म्हणून सगळी दिंडी पुन्हा रस्त्याला लागल्यानंतर इथं मुक्कामाला आली. 1-2 दिवसात आळंदीपासून यायला किती 1-2 दिवसात
सकाळची वेळ होती, मोठा खडक होता आणि त्या खडकावरती जे आहे ते निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेवराय, पुंडलिकराय आदी करून बसलेले आहेत. आणि त्यावेळेस भगवंताने जे आहे ती सगळी संधी पाहिली आणि जे आहे ते मग सांगितलं की सोपान महाराज, आपल्या जे आहे ते आपण ज्या खडकावर बसलेलो आहे सामान्य खडक नाही आहे. पूर्वी ब्रह्मयाचे स्थान, येथे तप केले घन महादेव येऊन आपण याच ठिकाणी आपला समाधी सोहळा होणार आहे. अशा प्रकारे जे ती सांगून ही सगळी मंडळी पुन्हा पंढरीची यात्रा करून परत आली. परत आल्यानंतर जे आहे ते ठरल्याप्रमाणे भगवंतानी गरुड महाराजांना हाक मारली, गरुडा इकडे ये. सोपान देवाला आपण वचन दिलेलं आहे, त्यांचा सोहळा करायचा ठरवलेला आहे, तेव्हा तुम्ही आता सगळ्याला जाऊन आमंत्रित करा. मग उड्डाण केले गरुडे, मग उड्डाण केले, मग उड्डाण केले गगन आक्रमिले केले गरुडे, गगन आक्रमिले चेंडे, वरी आरुडले प्रचंडे, देव भक्त सकळी. गरुड महाराजांनी आमंत्रण देण्याकरता, सगळ्यांना हाकारा करण्याकरता जे ते पाठवले. ज्ञानदेवावरी आवरी सोपान झाला निर्भय, तैसाची निवृत्तीसी उदय समाधी देईल हरी. सगळ्या सांगितलं. आता जे ते अशा पद्धतीने सोपान देवाचा सोहळा होणार आहे, निवृत्त होणार आहे. चला, पक्षाचे निफडतकारी ग्राम टाकिले गिरी करे पठारे, सेक्री गोर गरुड उतरला, ते तिने समारंभ केला. महाउत्साह हरीशी झाला. जय जयकार प्रवर्तला, विमाने दाटले आकाश, पहावया ते कौतुक, आले देव सकळ. काय करेल ब्रह्मांड नाही ते कौतुक आवलं. पुंडलिक उतरला, सवे संताचा मेळा, समाधी लक्षण डोळा पाहती देव सकळ. मग खनोनिया भूमिका अमृते शिंपिली देखा, महामंगलिक सुखा, वेदघोष आरंभिली, नामा म्हणे सुख संगती, वैष्णव हरिनामे लक्ष्मीनारायण क्षिती उतरून समाधी. गरुड महाराजांनी सांगितल्याबरोबर सगळ्या देवानी चांगला योग आहे म्हणून जे आहे ते कौतुक पाहण्याकरता सगळे देव जे आहे ते आकाश मार्गाने आले. पुंडलिकराय ज्या ठिकाणी आलेले, सगळ्या संतांना घेऊन आलेले. जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला सगळे वैष्णव, सगळे ऋषीमुनी, सगळे देव, स्वर्गातले काय, मृत्यू लोकातले काय, पाताळात शेष महाराज सुद्धा वर आले. ऐकून हरी कीर्तन तयाशी आले, हा तयाशी आले पैसे सुंदर. मग रामकृष्ण मृत्यू लोकाच्या ते सहस्त्रमुखे स्तवन करी. शेष महाराजने आरोरा टायमाला
त्या मंदिरामध्ये जो टाळाचा गजर चाललेला होता, वारकरी वैष्णव नाचत होते, भजन करत होते, त्याचा आवाज खाली पातळात गेला. वर काय चाललंय म्हणले वरच्या मजल्यावर, एवढा कोणता गंधर्व आणलाय म्हणले, काय गायला लागलाय म्हणले, काय आवाज आहे म्हणले. असं म्हणून तो शेष 1000 तोंडाचा वर आला. ज्ञानोबराला पाहिलं की 1000 तोंडाने ज्ञानोबराची स्तुती केली. देव आले, शेष महाराज आले, यात नवल नाही. पिशाच्य गुह्य होत सुद्धा आले. हा अनुभव असल्यामुळे सगळे देव जे आहेत, जसं ज्ञानोबराचा सोहळा तसा सोपान देवाचं पहावया ते कौतुक आले देव सकल. काय करेल ब्रह्मांड नाही ते कौतुक अवतुक. चला बघू. मग या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा येते या जिथं महाराजांचं आता समाधी स्थान आहे, या समाधी स्थानावरती खनन करून जे ते अमृताचा शिरकाव केलेला आहे. आणि अमृताचा जे ते शिरपडल्यानंतर मग प्रत्यक्ष भगवान लक्ष्मी माता सहित सगळ्या वैष्णव सहित वेदघोष त्यांनी आरंभलेला आहे. आणि वेशघोष आरंभ करत असता मग जे ती एक एक दिवसामध्ये एक एक समाधी सोहळ्याचा जो आहे तो असणारा विधी त्याला आरंभ झाला. त्याच्यामध्ये सोपान देवाला मंगल स्नान घालण्याकरता सर्व तीर्थोदक हरी सर्व नेम अंगीकारी आपण होनी साकारी समाधी देती. मग प्रत्यक्ष रत्न खचेच चौरंगावरती सोपान महाराजाला बसवलेलं आहे. रुक्मिणी माता राही माता सत्यभामा देवी त्यांच्या अंगाला उठणं लावलेलं आहे, तेल लावलेलं आहे. मंगल स्नानाला आरंभ झालेला आहे. चौघड्या वाद्य वाजू लागलेलं आहे. सुशोभित मंडपाची योजना केलेली आहे. वारकरीच्या ठिकाणी जे ते आनंद सोहळा करण्याकरता उत्सवाला आरंभ झालेला आहे. आणि अशा वेळेला सोपान देवाला उठणं तेल एक लावणं राही माता सत्यभामाने केलं असेल, पण पाणी घालण्याकरता मग प्रत्यक्ष गंगा गौतम हे मात्र अलौकिक सोपान देवा टायमाला घडलं. प्रत्यक्ष गंगा गौतमी माता यमुना भागीरथी तत्वचा आलिया प्रत्यक्ष रूपाने त्या ठिकाणी जे ते तीर्थ आलेले आहेत आणि त्यांनी सोपान देवाला स्नान घातलेलं आहे. ब्रह्मा इंद्र तेहतीस कोडी नवईनाथ सवंगडी संत सनकादी गाडी वेदघोष स्नानाचा कार्यक्रम सुरू झाला. तिकडे वेदघोष सुरू झालेला आहे. आणि ते वेद म्हणायला सामान्य ब्राह्मण म्हणजे सनकाधिक गाडी मोठे असणारे संत सनकाधिक त्याने ज्यांचे वेदाचा आरंभ केलेला आहे ते वेद मंत्र म्हणत आहेत. ब्रह्मदेव आलेला आहे त्या ठिकाणी. आता वेद मंत्र म्हणणारे सनकाधिक असल्यानंतर ब्रह्मदेवासारखे असल्यानंतर आणि याच्या या आनंदामध्ये आणखी जर का काय भर पडले असते तर दिव्य सुमने देवांगना माझी वर्षदा ती गगना निवृत्ती लागत चरणा रखमादेवी सोपान देवाचं स्नान झालेलं आहे. वस्त्र दिलेले आहेत, परिधान केलेले आहेत. वेद घोषामध्ये त्यांचं पुढचं जे आहे ते विधी चालू आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते दिव्य सुमना असलेले स्वर्गातले असणारे फळं आपली फुलं वगैरे काय जे ते घेतलेले आहेत. आणि त्यांनी वर्षाव केला. निवृत्तीनाथाने वर पाहिलं, डोळ्यात पाणी आलं. पांडुरंगाच्या ठिकाणी गेलं, साष्टांग दंडवत घातला. देवाने सांगितलं हे माऊली निवृत्तीनाथ हे सगळं जे आहे ना सोपान देवाकडे तोंड केलं. आणि भगवंताने सोपान देवाला म्हटलं मग निवृत्ती लागत चरण पुष्पकारुड देव मागुती आले सर्व. पांडुरंग म्हणे सदैव सोपान देवाकडे पाहिलं हे दैववान आहेत, भाग्यवान आहेत म्हणून हा सोहळा होत आहे. बरं पुष्पकारुड देव मागुती आले सर्व. पांडुरंग म्हणे सदैव सोपान देव. इंद्र केळ पर्वत रूप पर्वत आहे यासी तेथून जावया वाटप आहे. हाताळी शेष शेषपणीचे वसे इंद्रकीळ पर्वत आहे. तेथून जावया वाटप आहे. इंद्रकीळ पर्वताकडे तोंड केलं. हा इंद्रकीळ म्हणजे सामान्य नाही. या इंद्रकीळ पर्वताच्यातूनच जे ते पाताळाला जाण्याकरता वाट आहे. बरं आणि तिथं शेताला जाऊन द्या ते सांगा लवकर त्याला घेऊन या. बरं
मग गरुडाला सांगितलं जा शेषांना घेऊन ये शेष महाराजाला. मग त्यांनी जे शेष महाराज आलेले आहेत, गरुडाने जे अमृत कलश हातामध्ये घेतलेला आहे, नामा म्हणे अमृत करी, ती भगवंताच्या हातात दिला. भगवंताने आपल्या हाताने नामा म्हणे अमृत करी, कुरवाळूने अभ्यंतरी, कुरवाळूने अभ्यंतरी, सोपान देव आपणा शेजारी, सन्मुख बैसलेला. भगवंताने अमृताचा कलश घेऊन सोपान देवावरती वर्षाव केलेला आहे. आणि अशा पद्धतीने करत असताना मग सोपान देवाला सासवडाचं महत्व सांगितलं. सोपान महाराज, आम्ही जो एवढा सोहळा करतो ना, ते काय सामान्य समजू नका. आपण ब्रह्मदेवाचे अवतार आहात. पूर्व अवतारामध्ये आपण याच ठिकाणी जे आहे ते आपण तपश्चर्या केलेली आहे. अशा पद्धतीने जे आहे ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. हे सासवड क्षेत्र आहे आणि या सासवड क्षेत्रामध्ये जे आहे ते तुमच्याकरता जे आहे ते स्थान जे केलेलं आहे, आम्ही निवडलेलं आहे, ही सामान्य म्हणून समजू नका. मग सोपानदेवाने असं म्हणल्यानंतर जे ते भगवंताची स्तुती केली की भगवान प्रसन्न झाले. ऐसा सोपानाशी तुष्टला विष्णू आनंदाला, महाउत्सव हरिसी केला, अभय कर दिला माथ्यावर म्हणे तुम्ही संवत्सरी आसीन स्वयंबे वटेश्वरी प्रतिवर्षी भेट देईन, सिद्ध साधकाचे स्थळ हा वटेश्वर निर्मळ, यासी म्हणती सोज्वळ कंठ प्रथम. भगवंताने सासवडचं महत्व सांगितलं. सोपान महाराज या ठिकाणी जे आहे ते हे वटेश्वर जे स्थान आहे हे सामान्य नाही. हे शंकराचे पहिलं निळकंठ म्हणून नाव होतं. सर्व साधकांनी इथे येऊन जे ते ज्यांनी जे ते साधना केलेलं स्थळ आहे. आणि याला जे आहे ते सोज्वळ म्हणतात, निर्मळ म्हणतात, निळकंठ म्हणतात. आणि ह्याच या जागेवरती पूर्वी ब्रह्म याचे स्थान येते तप केले घर, महादेव येऊन आपण याशी प्रसन्न झाले. इंद्र केळ पर्वतरूप याशी साक्ष नारायण स्वरूप, कौंडण्यपुरी निक्षेप योगीनाथ. हे सोपान देवाला भगवंतांनी सांगितलं. इथं तुम्ही तपश्चर्या केली आहे, हा इंद्र केळ पर्वत आहे, प्रत्यक्ष नारायणाचं स्वरूप आहे. बरं, इथं कौंडण्यपुरी जे आहे ते असणारी ही देवीचं स्थान आहे. बरं, क्षेत्र म्हणलं की चारी बाजूला जे आहे ते देवतेचं वास्तव्य असतं. आनंद भैरव पूर्वी क्षेत्रपाळ नावे, ब्रह्मा इंद्र वैभवे नांदुनिया गेली. अनंत ऋषीची शती, अनंत दैवती, ब्रह्मा झाला ते स्थळ सोपान. ब्रह्मदेवाने इथं तपश्चर्या केलेली आहे. अनंत अवधी जे आहेत या ठिकाणी या ते ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत. इतकं वर्णन केल्यानंतर मग जे ते नामा म्हणे जनार्दन कैसा उजाविला प्रत्यक्ष परब्रह्म सनातन उपदेश करी भक्तासी. मग सोपानदेव म्हणले तुम्ही आता सांगताना म्हणला इथं ब्रह्मदेव होता, मग तुम्ही कुठं होता? देव म्हणे कथा परिस आम्ही होतो पंढरी, कोट्यानं कोटी युगास अनंत कल्पे गेली, आम्ही पंढरपूरला होतो. आणि या ठिकाणी जे आहे ते मला पुंडलिकराय करता जे आहे ते यावं लागलं. आणि त्याच्या जे पुंडलिकालाही स्थान दाखवलं ते शंकराने दाखवलं. शंकराने स्थान दाखवलं, पुंडलिकाने उपासना केली, मला इथं यावं लागलं. हा सगळा येथून पूर्व भाग पंढरी. पश्चिमी ब्रह्मा शंकर निर्धारी, अवतार करे पाटारी, मानदेशी महादेव, 33 कोटी देवस्थळी, पश्चिमी पूर्व बैसका मंडळी, तपतपिनली ये इंद्रकिळ पर्वत ब्रह्मा काय ये इंद्रकिळ द्रोणाचल चंद्राचल हनुमंते अनिला विशाच्या शाखा आदमो पर्वत इंद्रकिळ येथे वल्ली सुवर्णकारा रात्री समय जनाशी दिसती याचेने दक्षिणद्वारा गोकर्ण महाबळेश्वर पठारा, पाताळद्वारे पूजा ईश्वरा, बेल निगती आद्यात नामा म्हणे आईशे देवी, सांगितले उत्तम लिंगी शिवे, जेथे वशीचे महादेवी ते सांगितलेलं पुढे. असा सोपान देवाचा पंढऱ्याचा संवाद झाला. मग दशमी, एकादशी, द्वादशी, एकादशीचा जागर झाला, द्वादशीचं जे आहे ते पारणा झाली, द्वादशीची खिरापत झाली, त्रयोदशीचा दिवस उजाडला. इकडे वैष्णवांचा जो आहे तो गजर चालू आहे. नामदेवराय जे आहेत ते आहेत, सगळे संत मंडळी आहेत. त्याही दिवशी भगवंताने जे आहे ते त्यांना मंगल स्नान घातलेलं आहे. मंगल स्नान घातल्यानंतर आज महाराजांचा समाधी सोहळा आहे. सकाळपासूनच भगवंताचं अंतःकरण भरून आलेलं होतं. आज सोपान महाराज समाधीस्थ झाले तर पुन्हाही रूप पाहायला मिळायचं नाही. भगवान आतल्या आत कुठंच होते.
या महाराज विठ्ठला. अशा दुःखावस्थेमध्ये महाराजांची समाधीची असणारी जागा वगैरे जी आहे ती ठरल्याप्रमाणे रत्नदीप लावलेले आहेत. रत्नदीप का लावले? इतर ज्या वाती असतात, उजळीता उजळे दीपकाची वाती स्वयंवते ज्योती हिऱ्या अंगी, इतर वाती उजळल्याने उजळल्या जातात, पण स्वयंव ज्योत जी असते ती हिऱ्याची असते. माझ्या सोपान देवाला कायमचा उजेड पाहिजे म्हणून रत्नदीप भगवंतांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत. रांगोळ्या वगैरे घातलेले आहेत, फुलं वगैरे टाकलेले आहेत. आणि अशा आनंदामध्ये निवृत्तीनाथ पंढरीराय एकमेकाला भेटले, कडकडून आलिंगन देऊन सोपान देवाची गुण आठवत आहेत. ते पाहिलं मुक्ताबाईंनी, आणि ते पाहिलं दादा आलेले आहेत त्या ठिकाणी, मुक्ताबाई आलेले आहेत, पंढरीराय आलेले आहेत. सोपान देवाने सोपान देवी आणि सार नावाचा ग्रंथ केलेला होता. जगतारावया हरिलीला केली, प्रसिद्धी ते झाली सोपान देवी. ते सोपान देवी ग्रंथ आणि सार ग्रंथ भगवंता सोपान देवाने निवृत्ताच्या ताब्यात दिला. निवृत्ताला आलिंगन दिल्यानंतर लहानपणापासून जे काही लहान असून वयातून माझी कधी अवज्ञा केली नाही हे डोळ्यासमोर आणून निवृत्तींना जास्तच त्या ठिकाणी शोक करू लागले. ऋषिष्य पण सिद्धी नेली, या केव्हा याने माझी अवज्ञा केलेली नाही. आणि भगवंताला म्हणू लागले, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उपर आहे. ते पाहता पाहता स्वप्न देवाने मुक्ताबाईला पाहिलं, मग त्यांचं अंतकरण जास्तच ढळलं. मुक्ताबाई जवळ गेल्या, स्वप्न देवाने सांगितलं, मुक्ते अनोटी घेतली, शांत राहा बरं. मुक्ताबाई म्हणले, दादा कसं शांत राहू, मी काय विसरले? तू मला लहानपणी स्नान घातलं, अंग पुसलं, म्हणत होता दादा आता येईल, मग तुला गोड गोड शिरा खाऊ घाली, आता मला म्हणलं कोण आहे विठ्ठल. सोपान देवाला जास्त वाईट वाटलं, ती मुक्ताबाईचं वाटलं. कारण मुक्ताबाई म्हणजे सर्वस्व काय, ते अतिशय जे आहे ते लळा दोघांचाच असणारा देव, तो जास्त करून संबंध ही दोघं निवृत्ती ज्ञानेश्वर पोरांना अन्न सांभाळी सोपान बदल लागली. त्यामुळे मुक्ताबाई जास्त शोक करू लागल्या. सोपान देवाने हानवटी घेतली, आता रड नको मुक्ता, शांत हो, हा नियमच आहे. अशा प्रकारे निवृत्ताचा शोक, मुक्ताबाईचा शोक, पंढरायाचा शोक हे पाहून रुक्मिणी माता, राही माता, सत्यभामा डोळे, वैष्णव तेही रडायला लागली. सगळ्यांचा शोक अनावर धरायला शांत केला. मग भगवंताने सोपान देवाला रत्नखचित सिंहासनावरती बसवल्यानंतर त्यांची स्वतः भगवंताने पूजा केली. पूजा केल्यानंतर सोपान देवाने भगवंताला नमन नावाचा ग्रंथ करून स्तुती केली. आणि तो नमन जे ते झाल्यानंतर, अहो पांडुरंगा रखमाईच्या कांता, निरोप द्यावा ता येतो आम्ही, राही रखमाबाई सत्यभामा माता, निरोप द्यावा ता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा ता येतो आम्ही. नामा म्हणे चरणी ठेवून माथा, निरोप द्यावा ता येतो आम्ही. देवाला आज्ञा मागितली. इकडे वैष्णव जे आहेत ते गदारोळ करू लागलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये सोपान समाधी
सुंदरी